आणि आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे। 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था बंद राहील। श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी सर्व भाविकांकरता खुलं असेल। राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारच्या व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था ही बंद आहे। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा घालून त्यांची दर्शनाची वेळ निश्चित करण्यात येते। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना पहाटे मंदिर उघडल्यापासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळात दर्शन घेता येईल। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय। त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। श्रावण मास आता सुरू होतोय आणि या सगळ्याच्या निमित्तानं साधारणतः 1 ते सव्वा महिन्याच्या दरम्यान हे सगळं व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे। याचं कारण आहे की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देशभरातले भाविक जे आहेत ते श्रावणाच्या निमित्तानं येत असतात आणि त्या सगळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात व्हीआयपीची देखील गर्दी होत असते। काही लोक व्हीआयपी पासेस घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात। मात्र त्र्यंबकेश्वराचा जर मिलिंद सर आपण परिसर बघितला तर अतिशय छोटा असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर व्हीआयपीची रांग तयार करायची ठरली तरी देखील अडचण निर्माण होते आणि या सगळ्याच्याच अनुषंगाने मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्यात आलेले आहे। फक्त राजशिष्टाचाराशी संबंधित जे 20 लोक येतात त्याच 20 लोकांना व्हीआयपी दर्शनासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये देखील जिल्हाधिकारी असतील किंवा काही समितीने नेमलेले लोक नावं आहेत त्यांच्याच कडून आलेले जे लोक आहेत त्यांनाच त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश जो आहे तो दिला जाणार आहे व्हीआयपी दर्शनासाठी। त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराने घेतलेल्या या निर्णयाचं खरं तर स्वागत नागरिकांकडून केलं जात आहे, कारण सर्वसामान्य नागरिकांना या व्हीआयपी दर्शनामुळे मोठा त्रास होत असतो आणि म्हणून अशा पद्धतीचा हा निर्णय घेण्यात आला। लक्ष्मण, की भाविकही याचं स्वागत करतील आणि सगळ्यांना त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंगाचं व्यवस्थित दर्शन घेता येईल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।